कोल्हापुरात दिलबहार तालमीची सरशी राजेश चषक स्पर्धेत संयुक्त बुधवारवर 2-0 ने दणदणीत विजय। कोल्हापुरातील प्रतिष्ठेच्या राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज दिनांक 3 मार्च रोजी दुपारी 4 वाजता रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार तालीम मंडळावर 2-0 अशी मात करत शानदार विजय मिळवला। संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमक आणि वेगवान खेळ सादर केल्याने प्रेक्षकांना थरारक लढतीचा अनुभव मिळाला। सामन्याच्या पूर्वार्धात संयुक्त जुना बुधवार मंडळाने जोरदार आक्रमकपणे चढवली। मयूर सुतार, संकेत कांबळे, प्रथमेश जाधव आणि सचिन मोरे यांनी समन्वय साधत प्रतिस्पर्धी बचाव फळीवर दबाव निर्माण केला। मात्र अचूक फिनिशिंगच्या अभावामुळे गोल करण्यात त्यांना अपयश आले। दिलबहार तालमीच्या थुलुंगाने डीच्या बाहेरून मारलेला जोरदार फटका संयुक्त बुधवारच्या गोलरक्षकाने अप्रतिमरित्या परतवून लावत संघाला दिलासा दिला। त्यामुळे पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत संपला। उत्तरार्धात मात्र सामन्याला खऱ्या अर्थाने रंग चढला। 48व्या मिनिटाला थुलुंगाच्या अचूक पासवर स्वयं साळुंखे यांनी अप्रतिम गोल करत दिलबहारला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। त्यानंतर संयुक्त बुधवारने बरोबरीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र दिलबहारच्या बचाव फळीने संयम राखला। 81व्या मिनिटाला संयुक्त बुधवारचा खेळाडू संकेत जाधव याने थुलुंगाला धोकादायकरित्या अडवल्याने पंचांनी दिलबहारला पेनल्टी बहाल केली। या सुवर्णसंधीचा फायदा घेत थुलुंगाने अचूक फटका मारत संघाची आघाडी 2-0 अशी भक्कम केली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले। उत्कृष्ट खेळासाठी दिलबहार तालमीच्या स्वयं साळुंखे याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले। शिस्तभंगामुळे संयुक्त जुना बुधवारचा संकेत जाधव याला 2 येलो कार्ड मिळाल्याने रेड कार्ड दाखवण्यात आले। दिलबहार तालीमकडून प्रीतम भोसले, सार्थक मगदूम, संकेत वावेसनेकर आणि थुलुंगा यांनी प्रभावी खेळ सादर केला, तर संयुक्त जुना बुधवार मंडळाकडून मयूर सुतार, संकेत कांबळे, प्रथमेश जाधव, सचिन मोरे, शुभम जाधव आणि प्रसाद सरनाईक यांनी गोल फेडण्यासाठी निकराचे प्रयत्न केले, मात्र त्यांना यश मिळाले नाही। स्पोर्ट्सविंग प्रतिनिधी राजेश भोसले, अर्धराज्य न्यूज मराठी। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।